मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा देत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण मुंबईत राज्यभरातून दाखल झालेल्या हजारो मराठा बांधवांचं भगवं वादळ मुंबईतील रस्त्यावर दिसू लागलंय. सकल मराठा समाज बांधवांचा मोठा जनसमुदाय मुंबईत दाखल झाल्यानं सरकार खडबडून जागं झालंय. पण मराठा आरक्षण संदर्भात सरकारकडून अद्याप कोणताही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. राज्य सरकारकडून आंदोलकांना कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधा देखील पुरवल्या जात नाहीत. यामुळे संपूर्ण राज्यभरातील सकल मराठा समाज पेटून उठलाय. मुंबईत दाखल झालेल्या सकल मराठा समाज बांधवांना संपूर्ण राज्यभरातून अन्न, पाणी तसंच अन्य सुविधांची रसद पुरवली जातीये. कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईतील आंदोलकांसाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा बांधवांनी आज आपापल्या परीनं बिस्किटं, कोरडा खाऊ, फळं, रेनकोट, पाण्याच्या बाटल्या असं साहित्य सायक्स एक्सटेन्शन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात संकलित केलं. त्यानंतर एका ट्रकमधून हे साहित्य मुंबईला पाठवण्यात आलं. राज्य सरकार मराठा आंदोलकांसाठी कोणत्याही प्राथमिक सुविधा न देता मराठा समाजाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलाय. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलकांसाठी यापुढे देखील अशाच प्रकारे रसद पुरवली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये अमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ मराठ्यांचा झंझावत जणू काही कोट्यावधी मराठे आता मुंबईत पोहोचलेले आहेत. ह्या आंदोलनाचा झटका शासनाने इतका घेतलेला आहे की त्या ठिकाणी अन्न, पाणी, अगदी प्राथमिक अशा संडाससारखी सोय करून देणं माणुसकीच्या आणि माणुसकीच्या दृष्टीनं गरजेचं असतानासुद्धा हे आंदोलन दडपण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सर्व सुविधा बंद केलेल्या आहेत. त्यामुळं मराठे ते खाणार आहेत. जे मराठे अगदी 24-24 तास घोड्यावर बसून उपाशी राहून जे मिळेल ते खाऊन अगदी मोगलाशी लढाई करून युद्ध जिंकलेले आहेत, असे मराठ्यांनी एक निर्णय केलेला आहे. घेतल्याशिवाय आरक्षण मागं फिरणार नाही. आणि एकंदरीत मराठ्यांचा जो काय तुम्ही आव्हान दिलेलं आहे आणि मराठ्यांना जो दडपण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळं तमाम महाराष्ट्रातून आत्ता जेवण घेऊन लोक निघालेले आहेत. परंतु आम्ही आपल्या माध्यमातून एवढं जाहीर करतो की शिजवलेला कुठलाही पदार्थ तिकडे नेऊ नका. जे द्यायचं आहे ते कोर्टा माल द्यायचा आहे. आणि आम्ही सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं नुसतं जाहीर केलं, एक दिवसामध्ये हे एक ट्रक नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वस्तू जायला आलेल्या आहेत. आणि मराठ्यांनी ठरवलेलं आहे, जितकं तुम्ही आम्हाला छळाल, जितकं पिडाल, तितका मराठा जसं गवताला भाले फुटतात त्याप्रमाणे मुंबईकडे कूच करणार आहे. आणि आम्ही दिवसागणित रसद पुरवण्याचं काम सातत्यानं चालू ठेवणार आहे. यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील अयोध्या फाउंडेशन आणि आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद यांच्या वतीनं देखील मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी कोरडा खाऊ, पाण्याच्या बाटल्या असं साहित्य पाठवण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन उत्तम पाटील, पांडुरंग पाटील, मकरंद कुलकर्णी, संजय शिंदे, विनायक पाटील, इंद्रनील मोहिते, शिवाजी कारंडे, दीपक कांबळे यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.